त्याची माहिती पण फक्त त्याचं पाठपुरावा म्हणून सगळं कुठलंही डिसिजन घेताना काही हलकं किंवा एक पत्र आंदोलन ठराव जनरल झाला पाहिजे. त्या ठराव झाल्यानंतरच तो रूट चालू करायचा आणि सर्व सदस्यांना त्याचं प्रॉपर निमंत्रण पत्रक काढूनच मग त्या बसचं उद्घाटन करायचं. परस्पर कुठल्या गोष्टी करायच्या नाही आणि जर केल्यास तर मी स्वतः. आपला करार हा 22 मेला झालेला आहे. 100 ई बसेसचा हा PM1 योजनेतून झालेला आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये आपण JBM कंपनी बरोबर हा करार झालेला आहे. त्या 10 दिवसामध्ये आपण आपलं जे वर्कशॉप आहे ते JBM कंपनीला हस्तांगत करणार आहे. हस्तांगत केल्यानंतर त्यांचं चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे ते साधारणतः 45 दिवसामध्ये ते संपवून देणार आहेत. ते संपल्यानंतर साधारणतः जुलैच्या मिड जुलैपासून 15 जुलैनंतर बस हे 40-40च्या पटीत याल चालू होतील आणि साधारणतः ऑगस्टपर्यंत सर्व बसेस 100 बसेस ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल होतील आणि सप्टेंबर महिन्यात या कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावायला चालू करतील. सुद्धा आमचं ठरलेलं आहे की आपण स्वबळावर काही 50 बसेस ज्या आहेत नवीन त्या ज्या 12 मीटरच्या आहेत त्या साधारणतः 50 बसेस आपण स्वबळावर KMTच्या बसेस नवीन घ्यायचे. महिलांसाठी आपण योजना नाही आहे, आपण ती एक फॅसिलिटी देत आहे की जेणेकरून काही पिकअप आर्सला काही कॉलेजेस म्हणा किंवा काही बँकर्स असतील, लेडीज बँकिंगमध्ये वर्किंगमध्ये जास्त आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत मुली आहेत, तर काही पिकअप आर्सला आपण त्या बसेस रिझर्व फॉर ओनली लेडीज अशा ठेवणार आहेत की जेणेकरून ते सेफ्टीनेस आणि त्यांना जायला यायला. कारण काही वेळेला काय होतं की खूप गर्दी होते बसमध्ये त्या पिकअप आर्सला. त्या पिकअप आर्समध्ये काही अडचणी लेडीजला होतात, धक्काबुक्की होणे किंवा नकळत धक्का लागणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिकअप आर्समध्येच होतात कारण ज्या वेळेला रश असते त्यावेळेस होतात. तर ह्यासाठी आपण लेडीजसाठी एक वेगळी सुविधा आणि फॅसिलिटी आपण करत आहे की जे पिकअप आर्सला आपण देऊ. बाकीच्या वेळेला त्या बसेस तुम्हाला रिरूटला पुन्हा अशा नॉर्मलमध्ये दिसतील, पण त्या एक साधारण 7 ते 10 किंवा 7 ते 11 पिकअप आर्समध्ये आणि 4 ते 7 जे सुटायचं टायमिंग आहे त्याच्यामध्ये रिझर्व फॉर ओनली लेडीज अशा टाईपमध्ये तुम्हाला मिळेल.